कलर्स टीव्ही आणि बिग बॉसवाल्यांनी विचार सुद्धा केला नसेल ते आज सूरज चव्हाणने करून दाखवलंय। हौसाने केली मी बायको, ती निघाली सायको, पण काय करणार, तीच माझी गोडीगत बायको। आणि आता कुणीही ठरवलं, स्वतः बिग बॉस किंवा रितेश देशमुख यांनी सुद्धा, तरीही सूरजला या बिग बॉसच्या घरातून कोणीच बाहेर काढू शकत नाही। आता जवळपास 3 आठवडे होत आले आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 ला चालू होऊन, आणि हा सीझन दिवसेंदिवस नवनवीनच रेकॉर्ड बनवत चाललाय। पहिल्याच आठवड्यात बिग बॉसची टीम या शोचा टीव्ही रेटिंग बघून हँग झाली होती, कारण आतापर्यंत तरी बिग बॉस मराठीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने कधीच एक सोबत बिग बॉस हा शो बघितला गेला नव्हता, तेवढा हा 5वा सीझन लोक बघतायत। TVR हा TRP सारखाच असतो। TVR टीव्ही रेटिंग यावरून किती लोक हा शो बघतायत हे मोजलं जातं, आणि हा TVR मागच्या आठवड्याचा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो। खरं तर ते बऱ्यापैकी चॅनलवाले असे पब्लिकली दाखवत नाहीत, पण यावेळी बिग बॉसच त्यांचा टीव्ही रेटिंग हा सर्व सोशल मीडियावर पसरवत आहेत, कारण तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय। पहिल्या आठवड्याचा म्हणजेच 28 जुलैपासून तर 4 ऑगस्टपर्यंतचा टीव्ही रेटिंग हा 8 ऑगस्टला जाहीर करण्यात आला होता, आणि तेव्हा तो टीव्ही रेटिंग होता 2.4 असा। आणि आता नुकतंच दुसऱ्याही आठवड्याचा टीव्ही रेटिंग बिग बॉस मराठीच्या टीमकडून सांगण्यात आलाय, तो आहे 3.2, आणि हा रेटिंग 5 ऑगस्ट पासून तर 11 ऑगस्ट पर्यंतचा आहे, जो की पहिल्याही आठवड्यापेक्षा जास्तच वाढत चाललाय। आणि या वाढत चाललेल्या टीव्ही रेटिंगचं महत्त्वाचं कारण आहे सूरज चव्हाण। सध्या खूप लोक सांगतायत की ते याआधी बिग बॉस हा शो कधीच बघत नव्हते, पण आता ते फक्त आणि फक्त सूरज चव्हाणमुळे हा शो बघायला लागलेत। हेच काय तर बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमकडून सुद्धा एक महत्त्वाची माहिती मिळाली, ती अशी की सध्या बिग बॉसच्या घरातील जेवढेही स्पर्धक आहेत त्यांना जेव्हा वोट केलं जातं तेव्हा सर्वात जास्त वोट हे सूरज चव्हाणलाच मिळत आहेत। एकंदरीतच काय तर सध्या जास्तीत जास्त लोक हे सूरजसाठीच बिग बॉस हा शो बघतायत, त्यामुळे सध्या कुणीही सूरजला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढू शकत नाही। आपण पाहिलं की मागच्या दोन्ही आठवड्यात सूरज हा नॉमिनेट झाला, पण लोकांनी वोटिंगमुळे त्याला सर्वात आधी सेव्ह केलं। सूरजला बघण्यासाठी लोक हा शो बघतायत। याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण पाहिलं की दर आठवड्याला रितेश देशमुख हे सर्व स्पर्धकांना काही ना काहीतरी बोलत असतात, म्हणजे त्यांनी केलेली चूक ही त्यांच्या निदर्शनास आणून देतात। पण आतापर्यंत तरी रितेश देशमुख यांच्याकडून सूरज हा वाईट खेळतोय किंवा चुकीचं खेळतोय असं बोललं गेलं नाही। या उलट ते दर आठवड्याला सूरजचं कौतुकच करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की बिग बॉस बघणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त लोक हे सूरजचे सपोर्टर आहेत। सूरज, बोला सर, तुमचा गेम कसा चाललाय माहिती आहे का? झापक झुपक झापक झुपक। मागच्या आठवड्यात अक्षय कुमार सुद्धा बिग बॉसच्या घरात त्यांच्या एका सिनेमाचं प्रमोशन करायला आले होते, तेव्हा त्यांनी सुद्धा सूरजचं कौतुकच केलं। शेवट मिस नेणार, शेवटच आलं, शेवटच जाणार, ती ट्रॉफी हातात घेऊन